आहे आणि हा संपूर्ण टप्पा झाला. आज गोदाम लॉजिस्टिक पार्क याचं माननीय गडकरी साहेबांनी आणि आम्ही उद्घाटन केलेलं आहे. अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी तयार झालेली आहे. 100 पेक्षा जास्त एकरावर हे काम यांनी केलेलं आहे आणि यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, लॉजिस्टिक्समध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मोठा फायदा नागपूरला होणार आहे. आज आपण जर बघितलं तर गेल्या काही काळात आपण जी लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली त्यामुळे नागपूर हे देशातलं एक लॉजिस्टिक हब होत आहे. मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क तयार होत आहेत आणि यामुळे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी होणार आहे. आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्त्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो. सर, हे समजा ज्या ठिकाणी आपण उभं 6 महिन्यामध्ये फॅसिलिटी उभी झालेली आहे. समृद्धी महामार्ग सुद्धा एक्सटेन्शन येतोय, चंद्रपूर, गडचिरोली, वडसा. आगामी काळामध्ये लॉजिस्टिक्स संदर्भामध्ये काय काय होणार आहे? मला असं वाटतं की आता काम वेगानं करणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालं आहे. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दावा केला की केंद्र सरकार पुढच्या 10 महिन्यामध्ये कोसळेल. मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त हे काही नाही. राहुल गांधी ने दावा किया है कि आने वाले 10 महीनों में केंद्र की सरकार गिरेगी. ठीक है, मुंगेरी लाल के हसीन सपने इस प्रकार की एक सीरियल आती थी, उससे ज्यादा ये कुछ नहीं. नाना पटोले म्हणाले की परत नागरिकांना नरेंद्र मोदी हे रांगेमध्ये लावेल, त्या प्रकारे डिझेल टंचाई आहे. नाना भाऊंना म्हणा तर पक्षामध्ये कोणी तुम्हाला विचारून नाही राहिलं, एक अध्यक्ष देखील तुमच्या बाजूने होत नाहीये, त्याचा राग आमच्यावर कशाला काढता. जरांत थँक्यू.